यावेळी मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय. घुटना टेक तमाशा देख अशा पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. वन बाउन्स ओव्हर द रोप चौकाराचा. षटके पुढचा चेंडू रिवस्त्र अस्त्र बाहेर काढलाय आणि हे रिवस्त्र अस्त्र निश्चितपणाने मैदानामध्ये 4 धावा देऊन जात आहे. अजून एक सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी 4 या धावसंख्येने 14 धावा धावफलकावर. स्ट्रायकिंग एंडला असलेला सन्मेश 11 धावा. षटके पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका पाहायला मिळतोय आणि हा फटका देऊन जातोय. यावेळी मात्र 4 धावा. वारंवार चौकारांची आतषबाजी या मैदानामध्ये पाहायला मिळते आणि सांघिक धावसंख्येला आकार देणारा हा फटका 15 धावा धावफलकावर. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. पहिला चेंडू नो आणि या नो चेंडूवर दुहेरी धाव आणि त्यानंतरच्या चेंडूवर बॅक टू बॅक चौकार पाहायला मिळत आहेत. निश्चितपणे गोलंदाज नितीनचा थोडस महागलेलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र संगमेशी सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. षटके पुढचा चेंडू. यावेळी मात्र शॉर्ट टर्म पुलचा फटका पाहायला मिळतोय. नो मॅन्स लँड मध्ये झालेला चेंडूचा प्रवास आणि बघता बघता चेंडू जातोय सीमारेषा पार. अजून एक रापोज बॉय चौकार. एकोणीस धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त आणि 4 चेंडूमध्ये 4 चौकार पाहायला मिळत आहेत. सुरेख फलंदाजी फलंदाज सन्मेश पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूने मात्र सरफराज नॉन स्ट्रायकिंग एंडला. षटके पाचवा चेंडू. यावेळी मात्र सुरेख चेंडू होता. शॉर्टम पूल करण्यासाठी प्रयत्न. रिवर्स खेळण्यासाठी सुद्धा फलंदाजाने प्रयत्न केला. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू आणि अंतरिम चेंडूवर पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्यासाठी मानस झाला होता. मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू परिणामी निर्धाव चेंडूची झाले सांगता. एका षटकाचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते बिनबाद 19. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रुपेश सत्यादेही नाईबा क्रिकेट संघाकडनं. पहिलं षटक थोडंसं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. नितीनचं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आणि या अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये 19 धावांची लयलूट केली गेली. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रुपेश पाहायला मिळतोय सत्यादेवी नाईबा क्रिकेट संघाकडून. तर सेवागार क्रिकेट संघ मैदानामध्ये नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. षटके पहिला चेंडू सरफराज आहे. यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडूला टॅप करण्यासाठी प्रयत्न तर झालाय. एकेरी धाव घेतली गेली. जोपर्यंत पॉईंटचा खेळाडू स्क्रीनवर येतोय चेंडूची परती करतोय तोपर्यंत मात्र 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 20 धावा.
1 या धावसंख्येने 21 धावा धावफलकावर. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी मैदानामध्ये सेवागार क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. षटकारी तिसरा चेंडू आणि या तिसऱ्या चेंडूवर मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये झालेला चेंडूचा प्रवास एकेरी धावेसाठी 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारते. 22 धावा धावफलकावर 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रुपेश आणि दुसऱ्या बाजूने मात्र सलामीची जोडी आहे मैदानामध्ये संगमेश आणि सरफराजच्या. स्ट्रायकिंग एंडला यावेळी मात्र सरफराजच्या बॅट मधनं सुरेख फटका. डीप मिड विकेट रिजन मध्ये झालेला चेंडूचा प्रवास. फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. आडव्या बॅटचा फटका खेळण्यासाठी झालाय प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा यावेळी काही संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. षटकारी पुढचा चेंडू. यावेळी मात्र बॅटची कडा घेतोय चेंडू आणि जातोय 4 धावांसाठी. आणि या 4 धाव्याने सांघिक धावसंख्येला आकार मिळतोय. 32 धावा धावफलकावर. दोन षटकांचा खेळ पडलाय माघारी. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर सांघिक धावसंख्या 2 षटकांच्या सांगते अखेरीस 32. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जयेश. षटकातील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मात्र निश्चितपणे जागा बनवली. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवलाय. नो मॅन्स लँड मध्ये झालेला चेंडूचा प्रवास. पहिल्या दुसऱ्या बाउन्स नंतर चेंडू गाठतोय सीमारेषा पार चौकार आणि या चौकारानिशी 36 अशी धावसंख्या धावफलकावर. जयेश नावाच्या गोलंदाजाचं स्वागत केलंय पहिल्याच चेंडूवर चौकाराने. यावेळी मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय सरफराजच्या बॅट मधनं. एकेरी धाव निघते आणि थोडस क्षेत्ररक्षणामध्ये ढिलाई क्षेत्ररक्षकाचे. एकेरी धावसंख्येची पावलं जोखमीच्या दुहेरी धावसंख्ये वळली जातात. 2 धावांची लहर मैदानामध्ये येते. 2 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 2 ने वधारते. धावफलकावर पाहायला मिळते 38 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जयेश. स्ट्रायकिंग एंडला सरफराज. इनसाइड आउटचा फटका
38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक पहिला प्रयत्न थोडासा फंबल झालाय. जोपर्यंत डीप वरून क्षेत्ररक्षक घेतोय, चेंडूची परती करतोय, तोपर्यंत मात्र अगदी सहजरित्या ही दुहेरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली आहे. दोन फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचले. जाता येता क्षेत्ररक्षकांची ढिलाई आणि ह्या ढिलाईचा फायदा निश्चितपणाने यावेळी मात्र फलंदाजी करणाऱ्या संघासाठी मिळतोय. 2 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 40 धावा धावफलकावर. सेवागार क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करतोय. षटके पुढचा चेंडू यावेळी मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला चेंडू होता, चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा, खराब चेंडूवर प्रहार करायचा. पुन्हा एकदा मिसफिल्ड मैदानामध्ये दोन फलंदाजांचा चुकलेला ताळमेळ आणि हा चुकलेला ताळमेळ निश्चितपणाने यावेळी मात्र फलंदाज सन्मेषी खेळी होते समाप्त. सलामीला आलेला फलंदाज षटकार चौकारांची बहारदार खेळी संगमेशने या मैदानामध्ये केली होती. मात्र यावेळी संगमेश आणि सरफराजचा चुकलेला ताळमेळ रनआउटच्या स्वरूपात पहिला हादरा बसतोय सेवागार क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या धावफलकावर 40 धावा. न्यू बॅटर मैदानामध्ये सोनू. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 40 धावा. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू आणि या अंतरिम चेंडूवर सन्मान दिला गेला. एक या धावसंख्येने मात्र षटकाची होते सांगता. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 41 धावा धावफलकावर. तीन षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या 41 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साई दत्त पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला नव्याने आलेला फलंदाज सोनू, तर दुसऱ्या बाजूने मात्र सरफराज. एका चौकाराने नटलेली सरफराजची खेळी मैदानामध्ये आणि स्ट्रायकिंग एंडला सोनू. षटकाची पहिला चेंडू निश्चितपणाने थोडासा शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता. शॉर्ट पूल करण्यासाठी प्रयत्न तर झाला होता, मात्र पंचांचे दोन्ही हात झाले समांतर. चेंडू पाहायला मिळतोय अवांतर आणि अवांतरच्या स्वरूपात एकेरी धावणे. सांघिक धावसंख्या 42 धावा. या षटकातील पुढचा चेंडू, या चेंडूवर मात्र शॉर्ट पूलचा फटका खेळण्यासाठी झालाय प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, फक्त एकेरी धाव घेतोय फलंदाज सोनू. एक या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली आहे. 43 धावा. साई दत्त नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आहे सज्ज. षटकातील पुढचा चेंडू, पंचांचे दोन्ही हात झाले समांतर. ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर जाणारा होता चेंडू. चेंडू पाहायला मिळतोय अवांतर आणि या अवांतरच्या स्वरूपात एकेरी धावमुळे सांघिक धावसंख्या वधारली गेली आहे. 44 धावा धावफलकावर. षटके पुढचा चेंडू कट करण्यासाठी झालाय प्रयत्न. पॉइंटच्या दिशेने एक नेत्रदीपक झेल टिपतोय आणि फलंदाज सरफराजला यावेळी परतावं लागतंय माघारी. दुसऱ्या गड्याचं होतंय पतन. दुसरा खेळाडू परततोय तंबूच्या आसऱ्याला डकआउटच्या दिशेने.
डीजे 44 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. नव्याने आलेला फलंदाज यावेळी मात्र मैदानाच्या दिशेने पावलं टाकतोय. दीपक नावाचा फलंदाज, त्याचा संघ साथीदार सोनू मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे सज्ज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साईदत्त पाहायला मिळतोय. आतापर्यंत साईदत्तची सुरेख गोलंदाजी 2 चेंडूंमध्ये एक महत्वपूर्ण हादरा आणि 3 धावा खर्च करतोय. यावेळी मात्र आल्याबरोबर स्वतःसाठी जागा बनवली आहे. शफल झालाय फलंदाज, चेंडूला पाठवून दिलाय क्षेत्ररक्षक आणि चेंडूची लागलेली शर्यत सरते शेवटी मात्र सुरेख पद्धतीची या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. जोपर्यंत चेंडूची फेकी होते तोपर्यंत मात्र दुहेरी धाव पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावीचा प्रयत्न होता फलंदाज सोनूचा, मात्र आपल्या यावेळी मात्र योग्य कॉल पाहायला मिळतोय. फलंदाज दीपकच्या माध्यमातून 2 या धावसंख्येने मात्र 46 धावा धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 46 असा धावफलकावर साई दत्त नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आहे सज्ज. आणि दुसऱ्या बाजूने मात्र आल्याबरोबर दुहेरी धाव घेऊन मैदानामध्ये वाढलेला आत्मविश्वास आणि हाच आत्मविश्वास गाठीशी बांधून मैदानामध्ये कार्य करायचं या इराद्याने मात्र सुरेख फेकी पाहायला मिळते. पंचांकडे रनआउट साठी अपील सुद्धा केलं गेलं आणि यावेळी एकेरी धाव पूर्ण करते 2 फलंदाज. 1 या धावसंख्येने 47 धावा धावफलकावर. पाच षटकांचा सामना, चौथ्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावर. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. साईच्या षटकात पुढचा चेंडू स्टेप आउट होऊन खेळण्याचा झालाय मानस. पहिल्या प्रयत्नात यष्टीरक्षक सुद्धा थोडासा फंबल झाला. जोपर्यंत चेंडू गॅदर करतोय तोपर्यंत मात्र फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचतोय. परिणामी मात्र निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 47 धाव संख्या धावफलकावर. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. लेग बायच्या स्वरूपात एकेरी धाव पूर्ण केली जाते आणि या एकेरी धावमुळे 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 48 धावा धावफलकावर. 4 षटकांच्या सांगते अखेरीस 48 असा धावफलक. येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडूमध्ये निश्चितपणाने 60 ते 65 पर्यंत मजल मारावी हा इरादा सेवागार क्रिकेट संघाचा मैदानामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन पाहायला मिळतोय. अंतरिम षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सोनू, नॉन स्ट्रायकिंग एंडला दीपक. षटकातील पहिला चेंडू स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज सचिन चेंडूची परती करतोय. परिणामी निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. धाव संख्या स्थिरावली गेली आहे 48 धावा धावफलकावर. अंतरिम 5 चेंडूचा खेळ असेल बाकी. टिचून मारा करावा लागेल. अचूक लाईन अचूक लेंथची गोलंदाजी मैदानामध्ये करावी. यावेळी मात्र निश्चितपणे मोठ्या फटक्यासाठी झालाय प्रयत्न. सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय 6 धावांसाठी. ब्रँडेड षटकार. षटकारांशी मात्र सांघिक अर्धशतक धावफलकावर. 54 धावा.
अंतरिम 4 चेंडूंचा खेळ असेल बाकी. गोलंदाजी मार्कवर सचिन आणि दुसऱ्या बाजूने मात्र सोनू. पुढे सरसावला, स्टेप आउट केलाय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात. डिरेक्ट हिट झाली असते तर निश्चितपणे धोक्याची घंटा वाजली होती. यावेळी मात्र फेकी पिकअप करताना थोडीशी चूक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणि जोपर्यंत फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 या धावसंख्येने मात्र सांघिक धावसंख्या अब तक 56. 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 3 चेंडूमध्ये गोलंदाज सचिन 8 धावा खर्च करतोय. येणारे 3 चेंडू असतील बाकी. स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे फलंदाज सोनूने. सोनूला स्वतःवर आहे विश्वास, स्वतःच्या बॅटवर विश्वास आहे, स्वतःच्या खांद्यांमध्ये आहे विश्वास. जी ताकद आहे ती ताकद आज मी आजमावणार आणि तीच ताकद आज मैदानामध्ये दाखवणार या इराद्याने मात्र फलंदाज सोनू स्ट्रायकिंग एंडला असेल सज्ज. यावेळी मात्र मोठ्या फटक्यासाठी झालाय प्रयत्न. बॅटची कडा यष्टीरक्षकाचा मिळतोय सहारा. फलंदाज सोनूची वर्णी लागते डकआउटच्या दिशेने. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे 3 गड्यांच्या मोबदल्यात. अब तक 56. मात्र मोठ्या फटक्यासाठी झालाय प्रयत्न. एकेरी धाव घेतली गेली. 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारते. 57 धावा धाव फलकावर. 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. लेग बायच्या स्वरूपात ही एकेरी धाव निघते. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू आणि अंतरिम चेंडू हलक्या हाताने चेंडू स्टेअर केलाय. पहिली धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा झालाय प्रयत्न. डिरेक्ट हिट झाला असता तर थ्रो मात्र चुकीच्या एंड कडे. मैदानामध्ये काय घडलं निश्चितपणाने एकेरी धाव होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर झाला होता आणि या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात थ्रो मात्र चुकीच्या एंड कडे पाहायला मिळाला. परिणामी मात्र दुसरी धाव झाली पूर्ण. 2 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 59 धावा धाव फलकावर. प्रथम फलंदाजी करताना सेवागार क्रिकेटर संघाने 59 धावा जमवल्या आहेत. 60 धावांचं आव्हान मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सत्या देवी नाईबागा क्रिकेट संघासाठी येणारे चेंडू असतील 30 आणि 30 चेंडू मध्ये आवश्यकता असेल 60 धावांची. कोणता संघ जिंकणार, पुढच्या फेरीत प्रवेश करणार? 60 धावांचा डोंगर या ठिकाणी मात्र सेवागार क्रिकेट संघाने उभा केला आहे आणि या 60 धावांचा पाठलाग कशा प्रकारे नाईबा क्रिकेट संघ मैदानामध्ये करणार हे सांगण्यासाठी मात्र मायक्रोफोनवर होतोय बदल. मायक्रोफोनवर आवाज ऐक्या मिस्टर योगेश परब. सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए।
हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे। आपला साई दत्तम ललित त्याचा वाढदिवस धूम धडाक्यात आता ती फटकेबाजी असेल का वाढदिवसानंतरची साई दत्तची आपल्याला बघायला मिळेल. सरफराज नवाज उर्फ चप्पूची सुंदर फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. 29 धावांची या ठिकाणी सुरुवातीलाच या ठिकाणी 7 मिळाली ती मात्र समेशी आपल्याला बघायला मिळाली 10 धावांची. सरफराज नवाज उर्फ चप्पूची सोनूची फटकेबाजी दीपकची आपल्याला बघायला मिळाली. अनिलची या ठिकाणी एकेरी धावसंख्या हे सर्व बघता 59 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत आणि 60 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सेवागर सेवागर क्रिकेटर्स साकोला क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण सजवा मित्रांनो, कारण अजून बरेच सामने व्हायचे आहेत बाकी आहेत. शेटी ग्रुप कोरगाव क्रिकेट संघ आणि मुलवीर बॉईज मालपे दोन्ही कर्णधारांना लास्ट पुकार. टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. मुलवीर बॉईज मालपे शेटे ग्रुप कोरगाव क्रिकेट संघ टॉस साठी आपल्याला लास्ट पुकार आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या. सामना सोडण्याचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचलाय. सर रमेश अंदुर्लेकर यांचा स्ट्राईकला साई दत्त, नॉन स्ट्राईकला अमित इचोडी मैदानावर. पहिला चेंडू वेगवान पद्धतीचा धुंद ऐकायला आली. पंचाने आकाशाकडे बोर्ड उंचावलाय. आऊट असल्याची खूण साई दत्तला या ठिकाणी बघायला मिळाली आहे. उंची घेतलेला चेंडू आडव्या बॅटने पटका टोलवायचा होता. बॅटची आतील कट लागल्याचे पंच या ठिकाणी सर अंदुर्लेकर यांचा या ठिकाणी इशारा आला. आकाशाकडे बोट उंचावत चेंडू चेंडू पहिला स्पर्श होत बारीक हलकीचा या ठिकाणी धुंद ऐकायला आली आणि त्यानंतर बघायला मिळालं धावचीच्या झेलबादच्या स्वरूपात साई दत्ता माघारी परतलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नंदेशनं काम केलं. चप्पू सरफराज धवलच्या नेतृत्वाखाली हे सर्व उभरते सितारे खेळताना बघायला मिळत आहेत. ते मात्र सेवागर क्रिकेटर सांकोळे क्रिकेट संघाच्या कोट्यातनं हनुमंत गेलाय मैदानावर. दुपार सत्रानंतर रघुनाथ कासकर यांचं आगमन. आपलं सहर्ष स्वागत कॉमेंट्री बॉक्स मधून पुन्हा एकदा. महेश बाईडकर पण पोहोचले आहेत कोरगावसाठी आज. म्हणजे नंदेशनं पहिल्या चेंडूवर गडीबाद केलाय. पंचांनी नो चेंडूचा इशारा केलाय. ओव्हर स्टेपिंगचा हा नो असेल. नो मॅच त्यामुळे चेंडू विसवलाय. दोन छोटे खेळाडू चेंडूच्या मागेपर्यंत परतीची फेक तोपर्यंत दुहेरी धावसंख्येची लहर. पंचांचा नो चेंडूचा इशारा आलाय आणि या नो या चेंडूनं मात्र फ्रीजची संधी असेल ते मात्र हनुमंतला 60 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. डाव्या हाताचा शैलीदार फलंदाज 0 धावसंख्येवर साई दत्त माघारी परतल्यानंतर सर्व शांतता आली होती.
एक खेळाडू त्यांच्या कोट्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. ती मात्र गोलंदाजी ज्याने केली आहे ती जयेशची फलंदाजी निर्णायक असेल. ती मात्र सत्यदेई नैबा क्रिकेट संघासाठी. कारण महत्वाचा हुकमी का साई दत्त हा स्वस्तात माघारी परतलाय. 60 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सरफराज उर्फ चप्पू याच्या नेतृत्वाखाली याच्या छत्रखाली जे खेळाडू उभरते सितारे खेळताना बघायला मिळत आहेत ते सेवागर क्रिकेटर्स सांकोले क्रिकेट संघाच्या कोड्यातून खूप दूरकडनं या क्रिकेट संघानं इथपर्यंत प्रवास वास्कोवरून हा संघ पोहोचलाय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू एक देखना फटका फ्रीडच्या चेंडूवर चेंडू गेलाय सीमा रे का पार षटकार. दहा धावा धावफलकावर. ठेवून काढण्याचा प्रयत्न होता. टप्प पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि त्यानंतर निर्धाव चेंडू बघायला मिळाला. पुन्हा एकदा सुंदर सुरुवात फलंदाजीला हनुमंतनं आगाज केला. एका मोठ्या फटक्यानं 10 तर बनले आहेत, 9 तर बनले आहेत. आडव्या बॅटनं फटका टोळण्याचा प्रयत्न होता. शॉर्टम पुलचा फटका खेळावा मनसोगा फलंदाज हनुमंतचा आपल्याला बघायला मिळालाय. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी. टप्पा पडला तर बॅकफुटला जाऊन फटका टोलवायचा होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. दोन्ही कर्णधार पोहोचले. कोरगाव संघाचं प्रतिनिधित्व करणारा महेश वाईडकर मॅडी पोहोचलाय. नैबा क्रिकेट संघाचा राहुल पण पोहोचलाय. मगाशा मॅचचा तो मुलवीर मालपे क्रिकेट संघाचा आपल्याला बघायला मिळतोय. राहुल पण पोहोचलाय. सोडून दिला तो चेंडू. 2 हात समांतर केल्यात. अमांतरच्या स्वरूपात सांघिक धावफलक 1 न धावफलक पुढे बदलेल. 10 तर बनले. 10 धावा धावफलकावर. सुंदर फोटो सेशन आपल्याला घनाच्या माध्यमातून बघायला मिळतंय सकाळ छत्रापासून. टप्पा पडलाय तर आतमध्ये आलाय चेंडू. सुंदर कॅमेरा बरोबर त्याचं असतं. बेस्ट फिल्डर म्हणून मांद्रेम गावामध्ये त्याची भरपूर खासियत आहे. फुटबॉल सुंदर जो खेळतोय आज कॅमेरा वर्कच्या भूमिकेत बघायला मिळतोय. आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न समजेला रंग साधारण फटका डीप स्क्वेअर लेगला प्रतीची फेक येईपर्यंत दुसरी धावसंख्या जोखमीची आपल्याला बघायला मिळत. 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलक सत्यादेई नैबा क्रिकेट संघ 60 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मजल मारतोय आतापर्यंत. 12 धावा धावफलकावर. साई सज्जालाय गोलंदाजीला रोड एंड कडनं सुरुवात करेल. सुरुवात केली होती. साई दत्त स्वस्तात माघारी परतलाय. दे दनादन फटकेबाजी करणारा सत्यदेई नैबा क्रिकेट संघाचा जयेश येणं बाकी आहे. पण सुरुवातीला पाया भक्कम करावा हे इरादे आपल्याला बघायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूनं सरफराजच्या कोलवा टप्प्याचा चेंडू मिनी हेलिकॉप्टर पद्धतीने फटका टोलवायचा होता. आवाज आला होता. पंचाने सांगितलंय चेंडू पळी प्रथमतः मात्र मैदानावर आदळली गेली. त्याचा आवाज त्याची धुंद आली आहे आणि निर्धाव चेंडू हा धावफलकावर गणला गेलाय. सुंदर पंचगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून सर रमेश अंदुर्लेकर, सर योगेश उर्फ मुन्ना दाभोलकर यांच्या माध्यमातून
आत्माराम चंद्रोचे आपल्याला बघायला मिळतात 3 ऑफिशियल स्पर्धेच्या माध्यमातून एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 13 धावपलकावर आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका तिथं जमली लगेच आपल्याला बघायला मिळतो. ऑफसाईड चेंडू ऑन साईडला थोडासा खेचून केला गेला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळाला. एकेरी धावसंख्येनं हा सुंदर क्रिकेट आहे सत्यादेवी नेहबाग क्रिकेट संघाचा. कारण या सुंदर क्रिकेटचा एकेरी दुहेरी धावसंख्या त्यानंतर एखाद दुसरा मोठा फटका टोलवावा लागेल हे चित्र असेल आपल्याला बघायला मिळेल. यानंतरचा मोठा सामना बघायला मिळेल कोरगाव वर्सेस मालपे. आणि बॅटने फटका टोलवायचा होता. डायरेक्ट हिटची प्रतीक्षा ही सरफराज नमाज चप्पूची बॅकअप सुंदर पद्धतीचं येईपर्यंत एक धावे पूर्ण करत 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त होत जे कमबॅक करणारी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळत. 15 धाबा 5 धाबा मात्र खर्च करत गोलंदाजीत सुंदर गोलंदाजीचा निर्भळा साईजचा आपल्याला बघायला मिळतोय. उर्वरितचे 18 चेंडू आहेत. 18 चेंडूवर आता धावा बनवायचे आहेत ते मात्र 60 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 45 धाबा अजूनही बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज सज्ज झालाय तो मात्र सेवागर अरुण सज्ज झालाय. स्ट्राईकला अमित स्विजेटचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. हा अंगलट येथील फटका मी म्हणेन. धावफलक आहे नाईबा क्रिकेट संघाचा. जयसा देनदादम फटकेबाजी करणारा कॅडवाय पीपीएल ची स्पर्धा जरा पेंडेम प्रीमियर लीग कित्येक वेळा गाजवली आपल्या फलंदाजीनं. साई दत्त लवकर माघारी परतलाय पण हनुमंतानं सुरुवात दणक्यात केली आहे. जसं नावच हनुमंत आहे त्यानं फटकेबाजीत दणक्यात केली आहे. पुढे सरसामध्ये एक सुंदर फटका क्षेत्ररक्षक दूर आहे. नोमॅस लाईन मध्ये क्षेत्ररक्षकानं सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. परतीची भेट तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर आपल्याला बघायला मिळत. एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 16 धावा धावपलकावर 60 या धावसंख्येचा पाठलाग करतोय सत्यादेवी नईबाग क्रिकेट संघ या रापोस बॉयज आयोजित रापोस ट्रॉफीच्या माध्यमातून. गती परिवर्तनाचा चेंडू ऐन मोकेचे शरीर फिंगर रोल केले. अरुण चेंडूवर पाठलागलेला चेंडू थोडीशी उंची घेतलेला बॅकफुटला जाऊन फटका टोलवायचा होता. कव्हर रिजनला गॅप मध्ये चौकार जो हनुमंत शोध होता तो प्रयत्न रावलाय. यष्टीरक्षक सरफराज चप्पून आपलं काम पूर्ण केलंय. आडव्या बॅटनं फटका जमनी लगेच आपल्याला बघायला मिळतोय. जो जमनीला रंगचा जर फटका डीप स्क्वेअर लेगकडनं क्षेत्ररक्षक वेगानं तिथपर्यंत पोहोचलाय. परतीची फेक सरफराज उर्फ चप्पूच्या हातामध्ये येत एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपल्याला बघायला मिळतोय तो 17 धावा धावपलकावर. एकापेक्षा एक खेळाडू जयेश मैदानामध्ये बघायला मिळतील. महेश बैडकर, अनुष केरकर, आमिर गडेकरची फलंदाजी आणि त्यानंतर फलंदाजाला या ठिकाणी मात्र थांबावं लागतंय. आऊट असल्याची कोण पंच करतायत इंडियनच्या स्वरूपात. आणि ज्या खेळाडूची आपण सर्वजण आतुरतेने सत्यदेवी नईबाग क्रिकेट संघासाठी विजयाचं धोरण ज्याच्या खांद्यावर नेहमी असतं तो खेळाडू मैदानावर जयेश डाव्या हाताचा शैलीदार फलंदाज जातोय. ऑफस्टिकच्या बराच वेळचा चेंडू सोडून दिलेला चेंडू पंचाने 2 हात समांतर करत अवांतरची कोणी आमच्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत केली आहे. बोनस या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 1 या धावसंख्येनं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय तो मात्र अमितचा. साधं सोपं झेल टिपलं गेलं सोडलं गेलंय शेवटच्या क्षणाला. मी म्हणेन क्षेत्ररक्षकानं काय सांगितलंय शेवटच्या क्षणाला. तुला झेल टिपायचं होतं झेल घ्यायचं होतं हातामध्ये पडलेला चेंडू निसटलाय. अमितला मिळालेलं जीवदान कितपत महागात पडेल
एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 19 धावा धावफलकावर. व्हाईट बॉल ऑस्ट्रिकच्या बराच बाहेरचा चेंडू. वीस धावा धावफलकावर अजूनही 40 करायचे आहेत. मोठा फटका टोलवायचा होता आणि बॅटने फटका टोलवायचा होता. सुंदर या ठिकाणी गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळाली आहे. बघूया उर्वरितचे 12 बॉल आहेत. 12 बॉलला सत्यदेवी नैबा क्रिकेट संघाला 40 बनवायचे आहेत. ज्यावेळी साई दत्त 0 धावसंख्येवर बाद झाला तर त्यावेळी सत्यदेवी नैबा क्रिकेट संघ थोडासा बॅकफुटला आला, कारण ती संघाची तगडी रन मशीन होती. धावांची लयलूट करणारा तो खेळाडू होता साई दत्त. तो लवकर माघारी परतला. आज निराश असेल, बॅटच्या हातले कट लागले, त्यानंतर झेलबादच्या स्वरूपात तो माघारी परतलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोड एंड कडनं सोहेल सिंग होईल आपल्याला बघायला मिळतोय. आणि बॅटने फटका मारण्याचा प्रयत्न होता. वेगावर स्वरून प्रत्येक गोलंदाजाला जो कानमंत्र दिलाय सरफराज नवाज उर्फ चप्पून, त्या कानमंत्राला अनुसरून हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. तो सेवागर क्रिकेटर साकोले क्रिकेट संघ दूरवरून या स्पर्धेमध्ये आलाय. सत्यदेवी नैबा क्रिकेट संघासाठी अजूनही आशा पल्लवित आहे. जोपर्यंत जयेश मैदानामध्ये आहे तोपर्यंत मॅच सत्यदेवी क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये आहे. एक असून खेळाडूला थांबावं लागतंय रिटायर्डच्या स्वरूपात, त्याला माघारी परतावं लागतंय. तो मात्र अमित माघारी परतलाय आणि नवीन खेळाडू कोणता केलाय मैदानावर? तो तगडा खेळाडू सत्यदेवी नैबा क्रिकेट संघासाठी शरीर दृष्टीनं विचार केला तर भरभक्कम खेळाडू आहे हा, पण त्याला भरभक्कम आता फटके टोलवावे लागतील. तीन गेलाय. आडव्या बॅटने फटका टोलवण्याचा प्रयत्न होता. सरफराज उर्फ चप्पू नवाजच्या या नेतृत्वाखाली छत्रछायेखाली हे खेळाडू का खेळतायत हे मात्र प्रत्यक्ष उदाहरण. सरफराजनं सांगितलं राऊंड विकेट येऊन गोलंदाजी करायची आहे. आपल्याला बघायला मिळालं विकेट कडनं गोलंदाजी केली, त्यानंतर पायावरील चेंडू आपल्याला बघायला मिळाला. जयेश एक आक्रमक खेळाडू. सामना सत्यदेवी नैबा क्रिकेट संघाविरुद्ध दूर होत चाललाय. वेगवान चेंडू वेगावर स्वार होऊन गोलंदाजी रफ्तार का सौदागर. व्हाईट बॉल. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 22 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळालाय. एकेरी धावसंख्येनं लेग बायच्या स्वरूपात एक धाव. तेवीस धावा धावफलकावर. साठ या धावसंख्येचा पाठलाग करतोय. मिस टायमिंगचा फटका. झेलची संधी आहे. झेल पुन्हा एकदा सुटलंय ते मात्र नीतींच आपल्याला बघायला मिळालंय. सोहेलनं काम केलं होतं. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. सेवागर क्रिकेटर साकोले क्रिकेट संघ. चोवीस धावा धावफलकावर. पुढे सरसा फटका टोलवायचा होता.
नकार दिला जयेशनं धाव न गेल्यासाठी या ठिकाणी एकच धाव घ्यायची होती पण नकार दिला जयेशनं स्ट्राईक ठेवायची आहे जयेशला बहुतेक करून 6 बॉलला 6 मोठे फटके डोलवायचे आहेत हे चित्र असेल 24 धावा मोठा फटका मारण्याचा वारंवार या नितीनचा प्रयत्न असफल राहिला आहे षटक क्रमांक हा 4थ्या षटकाचा खेळ हा समाप्त होत सांघिक धावफलकावर 24 धावा धावफलकावर पहिल्या 2 षटकात धावा बनल्या होत्या त्यानंतर तिसरं षटक कमबॅक करणारी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली पहिल्या षटकात 9 तर आले होते त्यानंतर 5 या धावसंख्येचं षटक साईसचं अरुणची गोलंदाजी सुंदर बघायला मिळाली सोहेलची सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय आणि शेवट आता मात्र धावा पाहिजे ते मात्र संघाला 60 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 24 तर बनले आहेत अजूनही धावा करायचा आहेत ते मात्र 6 चेंडू विजयासाठी 36 धावांची आवश्यकता 6 चेंडूवर 6 मोठे फटके मारावे लागतील संगमेश सज्ज झालाय फटका मिस टायमिंगचा आहे क्षेत्ररक्षक पोचलाय झेल सुटलाय आणि 2 धावा निघालाय आता समीकरण थोडस अवघड झालंय नाही सत्यादेवी नैबाग क्रिकेट संघासाठी उर्वरितचे आहेत 5 बॉल 5 ला करायचे आहेत 34 5 ला 34 एका ओव्हरला 51 झालेत मोरजिम मध्ये बिग बॅश प्रीमियर लीगला सुंदर एक सुरेख क्षेत्ररक्षण सर्व नौके खेळाडू आपल्याला बघायला मिळतात एका हिमतीनं आपल्या गावासाठी एक गाव एक क्रिकेट संघ असतो पंचायत लेवलची क्रिकेट स्पर्धा असते आणि एक गाव एक संघ खेळत असताना आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या नावासाठी एका ताकदीनं खेळत असतो प्रत्येक खेळाडू हा महत्वाचा असतो प्रत्येक प्रेक्षक गावासाठी महत्वाचा असतो मोठा फटका पण आलाय पण उशीर झालाय सत्य नेहबा क्रिकेट संघासाठी साई दत्त जर थांबला असता तर मॅचला मजा आली असते कारण तो तगडा खेळाडू होता चौकारासाठी फटका निघालाय 4 न सांघिक धावफलकावर 30 धावा धावफलकावर अजूनही 30 करायचे आहेत परफेक्ट यॉर्कर सुंदर गोलंदाजी रोखून ठेवणारी जयेशला रोखून ठेवलंय सामना थोडासा एकतर्फी बघायला मिळतोय सेवागर क्रिकेटर्स साकोली क्रिकेट संघ जवळजवळ विजयाचे दरवाजे त्यांनी उघडे केलेले आहेत यानंतर शेटे ग्रुप कोरगाव आणि मुलवीर बॉईज मालपे क्रिकेट संघाने ज्या क्रिकेट संघानं 38 या धावसंख्येतून प्रतिस्पर्धी संघाला ब्लॅक टायगर तुएम क्रिकेट संघाला रोखलं 6 चेंडूमध्ये 6 धावा पण दिल्या नाही आहेत असा हा क्रिकेट संघ आपल्याला बघायला मिळेल घेताना एका तगड्या क्रिकेट संघासमोर कोरगाव क्रिकेट संघासमोर आपल्याला बघायला मिळेल हे फटके अगोदर पाहिजे होते उशिराने बघायला मिळतात सत्यदेवी नैवाग क्रिकेट संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतोय रापोस बॉईज ऑर्गनाइजच्या टीमच्या वतीनं आपलं खूप खूप स्वागत खूप खूप आभार पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा पुढच्या फेरीत प्रवेश करतोय तो मात्र सेवागर क्रिकेटर्स साकोली क्रिकेट संघ या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सन्मेश ठरतो 29 धावांची बहारदार खेळीची फटकेबाजी ताबडतोब सुरुवातीला पाया भक्कम केला आणि त्यामुळे धावफलक 59 धावसंख्येपर्यंत मजल मारण्यामध्ये यशस्वी ठरला त्यामुळे मात्र याला मॅन ऑफ द मॅचचा एक सुंदर अष्टपैलू कामगिरी करणारा हा मात्र खेळाडू सन्मेश ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला विनंती आहे सन्मेश आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये यायचा आहे मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी स्वीकारायचा आहे सामना असेल डकआउटचा या ठिकाणी